त्याची हे पण केली, व्हॅलिडिटी पण बरोबर आहे। त्यामुळे आता नवनीत राणांना हा दिलासाच म्हणावा लागेल। जर आज त्यांचं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला असता तर त्यांची अडचण एकदम वाढली असती, पण आता त्यांना फ्री हँड मिळालेला आहे। ते फॉर्म भरू शकतात आणि ते लढूही शकतात इलेक्शन। याचा अर्थ की हा या संपूर्ण प्रकरणाला पूर्णविराम मिळालेला आहे असं म्हणायचं का आणखीन पुन्हा नाही, हे प्रकरण टोटली पूर्णविराम मिळालेला आहे आता। आणि आता जजेसनी, दोन्ही जजेसनी एकमताने जजमेंट वाचली आहे, फक्त 4 ओळीच वाचलेल्या आहेत। डिटेल जजमेंट तासाभरात आपल्याला प्राप्त होईल। आणि हे मार्गदर्शक ठरणार आहे का पुढे जे अशा प्रकारचे? नाही, हे फक्त ह्या प्रकरणापुरतीची जजमेंट आहे। ह्याचा काय मार्गदर्शक तत्व किंवा प्रेसिडेंट नाही मानलं जाणार। या पर्टिक्युलर केससाठी ही जजमेंट आहे। सर नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे वाचनामध्ये? जर आपण पाहिलं तर आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल आलेला आहे आणि तर नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालेला आहे। संपूर्ण प्रकरणावर आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हे आता वैध ठरवण्यात आलेलं आहे। पण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, आपण बघितलं सिद्धार्थ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। आता संपूर्ण प्रकरणाला पूर्णविराम मिळालेला आहे। नवनीत राणांना खऱ्या अर्थानं मोठा दिलासा मानला जातो। त्यांचं प्रमाणपत्र जे आहे ते वैध ठरवलंय। खऱ्या अर्थानं मोठा दिलासा आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे या पुढचा टप्पा काय असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणावरती आता रिव्ह्यू पिटिशन दाखल केली जाऊ शकते। त्यानंतर जी पुनर्विचार याचिका आहे त्याच्यावरती जर फेटाळण्यात आलं तर नवनीत राणासाठी एक मोठा दिलासा असू शकतो। मात्र सध्या नवनीत राणा यांचा राजकीय भवितव्य जे आहे त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे। आज ते अर्ज देखील करू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे मोची जातीचा दाखला दाखल केला होता तो उपजिल्हाधिकारी ज्या ठिकाणी मुंबई उपनगरातून हा दाखला दिला होता तो वैध ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे। स्क्रुटिनी कमिटी ज्यावेळेस पहिल्यांदाच आक्षेप घेण्यात आला होता 2013च्या दरम्यान, त्यावेळेस अगोदर न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये नवनीत राणा यांना दिलासा दिला होता। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आनंदराव अडसूळ यांची एंट्री झाली 2017-18च्या दरम्यान, त्यांनी पुन्हा या प्रकरणावरती पुनर्विचार याचिका दाखल केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर नवनीत राणा यांनी जो दाखला दिलेला आहे एक पालघरच्या शाळेचा होता, एक मुंबई उपनगरातून दिलेला दाखला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं